ओके. सो ठीक आहे. सो आपला आजचा जो टॉपिक आहे तो आपल्याला पुढे जायचं आहे आता. जस्ट वी हॅव आतापर्यंत आपण काय केलं की बघितलं की आपल्याला अ, हे कसं करायचं म्हणजे प्ले राईट जावा स्क्रिप्ट आपण इन्स्टॉल वगैरे केलं. ठीक आहे. सो आता नेक्स्ट जम्प काय करायची तर आपल्याला बघायचंय की हे जे प्लेराईट जावास्क्रिप्ट मध्ये आपण व्हेरिएबल्स आणि ज्या काही डेटा टाइप्स आहेत तर व्हेरिएबल्स काय आहेत, किती प्रकारचे व्हेरिएबल्स आहेत. तर व्हेरिएबल्स म्हणजे काय, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल. एनिवन नोज कशाला व्हेरिएबल म्हणतात प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये? माहिती काय, आयडिया आहे? ओके, नॉट एन इश्यू. सो जस्ट मी इथं आणखी एक प्रोग्राम क्रिएट करतोय. सो जसं आपण फर्स्ट डॉट जे एस घेतलं होतं तसं मी आता एक जस्ट एक नाव द्यायला लागलो, वायर डॉट किंवा व्हेरिएबल डॉट जे एस असं मी काय करायला लागलो, प्रोग्रामला नाव देतो. सो पहिल्यांदा आपल्याला बघायचं की व्हेरिएबल म्हणजे काय. व्हेरिएबल म्हणजे काय, सो जस्ट हिअर आपल्याला काही जर आपल्याला ह्या प्रोग्राम मध्ये जर काही कमेंट करायचं असेल तर आपण यूज करतो डबल स्लॅश. कमेंट म्हणजे तो कोड एक्झिक्यूट होत नसतो. कमेंट करतो म्हणजे तो कोड कोड काय होत नसतो, एक्झिक्यूट होत नसतो. फक्त आपल्याला कमेंटेड फॉर्मॅटमध्ये आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण तिथं कमेंट पास करत असतो. मग आता मी काय करायला लागलो, मला व्हेरिएबल म्हणजे काय अंडरस्टँड करायचंय. सो त्याच्यामुळे मी इथे दिस इज नॉट अ पार्ट ऑफ कोडिंग, त्याच्यामुळे मी डबल स्लॅश दिला. हे डबल स्लॅश म्हणजे काय झालंय, कमेंट झालं. किंवा आणखी आपण कमेंट कसं देऊ शकतो, तर स्लॅश देऊन स्टार द्यायचं आणि परत आपल्याला ज्यावेळेस क्लोज करायचा आहे तो कमेंट, स्टार परत स्लॅश द्यायचं. सो हे याच्यामध्ये जे काय आपण लिहू ते सुद्धा कमेंटेड पार्ट झाला. सो मग मला काय अंडरस्टँड करायचंय. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स काय आहेत प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, आणि व्हेरिएबल्स सोबत काय अंडरस्टँड करायच्यात तर डेटा टाइप्स पण मला बघायच्यात. व्हेरिएबल्स आणि डेटा टाइप्स. सो आता व्हेरिएबल्स काय आहेत जावास्क्रिप्ट मध्ये, फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू बी अंडरस्टँड अबाउट द व्हेरिएबल किंवा व्हेरिएबल. सो व्हेरिएबललाच काय म्हणतो आपण, व्हेरिएबल्स आर कंटेनर्स आहेत. व्हेरिएबल्स आर काय म्हणालो मी, कुठला वर्ड यूज करायला लागलो, कंटेनर्स. व्हेरिएबल्स आर कंटेनर्स स्टोरिंग फॉर स्टोरिंग डेटा व्हॅल्यूज. काय स्टोअर करायचंय मला, डेटा व्हॅल्यू स्टोअर करायची. एक डेटा पर्टिक्युलरली, सपोज आता एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केलं, सपोज आय एम गोइंग टू बी डिक्लेअर व्हेरिएबल ऍज एक्स. त्या एक्स व्हेरिएबल मध्ये मला काय करायची, काहीतरी व्हॅल्यू, सम व्हॅल्यू आय वॉन्ट टू स्टोअर लाईक अ नंबर. मला 10 नंबर एक्स मध्ये स्टोअर करायचा आहे. किंवा मी आणखी एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं वाय, त्याच्यामध्ये मला आणखी एक नंबर स्टोअर करायचा आहे 20. किंवा सपोज इथे मी व्हेरिएबल डिक्लेअर केलं नेम, त्याच्यामध्ये मला नेम स्टोअर करायचंय, एखाद्या स्टुडंटचं नेम स्टोअर करायचंय. हा, एक व्हेरिएबल मी डिक्लेअर केलं एज, त्या स्टुडंटचं एज मला त्याच्यामध्ये स्टोअर करायचंय. सो हे काय झालं, जस्ट हिअर वी कॅन कॉल इट एज अ व्हेरिएबल. म्हणजे काय, कंटेनर. हा, सो कंटेनर व्हेरिएबल इज नथिंग बट अन कंटेनर. कशासाठी करायला लागलो ते कंटेनर, कशासाठी यूज करायला लागलो, टू स्टोअर द डेटा. डेटा म्हणा किंवा डेटाची व्हॅल्यू म्हणा, आपल्याला त्याच्यामध्ये काय करायची, स्टोअर करायची. मग आता इथे जावा स्क्रिप्ट मध्ये ज्यावेळेस आपण वेन वी आर गोइंग टू बी यूज जावा स्क्रिप्ट, देर आर कपल ऑफ वेज टू डिक्लेअरिंग व्हेरिएबल्स. म्हणजे मला जावा स्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करायचे तर त्याच्यामध्ये डिफरंट डिफरंट वेज आहेत जावा स्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. सो किती वेळा आपण जावा स्क्रिप्ट मध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो, हा, तर देर आर 3 वेज. किती वेज आहेत इथं, हाऊ मेनी वेज आर देअर, 3 वेज आर देअर टू डिक्लेअर व्हेरिएबल्स इन जावा स्क्रिप्ट. सो आपण पहिल्यांदा बघू फर्स्ट वे काय आहे. हा, तर पहिले पहिले आपण फर्स्ट वे जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, वी आर गोइंग टू बी यूज अ कीवर्ड कॉल्ड व्हॅर. मला एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर कुठला कीवर्ड यूज करायला लागलो मी, फर्स्ट आय एम गोइंग टू बी यूज
व्हॅर कीवर्डनं आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो. दुसरं आहे लेट. कुठलं सेकंड कीवर्ड कुठला यूज करायला लागलो ते एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल. हा, तर दुसरा कीवर्ड काय यूज करायला लागलो मी, लेट. आणि तिसरा वे आहे की जी की आपण म्हणतो की 3 वेने आपण व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागलो. सो पहिला आपण व्हॅर कीवर्डनं पण आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो, लेट कीवर्डनं पण आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो, आणि कॉन्स्ट कीवर्डनं पण आपण व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. सो हे 3 वे आपण जावास्क्रिप्ट मध्ये यूज करतो व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी. पण हे जे व्हॅर आहे हे हा ओल्ड वे आहे. कुठला म्हणतो आपण याला, ओल्ड वे. राईट नाऊ वी आर नॉट गोइंग टू बी यूज. आपण आता हा यूज करत नाहीत सध्या. आपण म्हणजे जर आपल्याला प्रोग्राम जावास्क्रिप्टचा करायचा असेल तर व्हॅरनं आपण सध्या यूज करत नाहीत, कारण त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, काही लिमिटेशन्स आहेत. त्याच्यामुळे आपण त्याला व्हॅर आपण यूज करत नाहीत. पण आपल्याला करायचं असेल सो आपण करू शकतो. पण त्याचे काही लिमिटेशन्स आहेत जे की मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे आपण हे व्हॅरला काय करतो, वी आर गोइंग टू बी इग्नोर. म्हणजे व्हॅर राईट नाव आपण यूज करत नाहीत. पण आपण यूज करतो कुठले, मोस्टली आपण यूज काय करतो, तर न्यू वे म्हणू याला. दिस इज द न्यू वे, ऑर वी कॅन कॉल इट एज अ मॉडर्न वे. कुठला, तर लेट. त्याच्यासाठी यूज करायला लागलो आपण व्हॅरच्या ऐवजी काय यूज करायला लागलो, व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी कुठला कीवर्ड यूज करायला लागलो, लेट कीवर्ड आपण यूज करतोय. आणि आणखी एक कीवर्ड आहे कॉन्स्ट. तर कॉन्स्ट कशासाठी यूज करतो, एखादी व्हॅल्यू जर फिक्स असेल, एखादी व्हॅल्यू काय आहे, फिक्स आहे, तर त्या केसमध्ये म्हणजे व्हॅल्यू चेंज होणार नाही, ती व्हॅल्यू आपल्याला परत रिअसाइन करायची नाहीये. सो वी कॅन से दॅट कांट बी रिअसाइन्ड. म्हणजे मला परत ती व्हॅल्यू दुसऱ्या कशा डबल डबल असाइन रिअसाइन करायची नाहीये. त्या केसमध्ये एखादी व्हॅल्यू मला फिक्स ठेवायची असेल तर त्या केसमध्ये मी काय यूज करायला लागलो, विच कीवर्ड आय एम गोइंग टू बी यूज हियर, कुठलं कीवर्ड यूज करायला लागलो मी, कॉन्स्ट. ओके. सो आता सपोज इथं हे जे मी सांगितले की डिफरंट डिफरंट वे आहेत. मी व्हॅरनं पण कीवर्ड डिक्लेअर करू शकतो, लेटनं पण करू शकतो, आणि कॉन्स्टनं पण करू शकतो. पण व्हॅर जे आहे ते ओल्ड आहे, ओल्ड वे आहे. लेट जे आहे ते न्यू वे आहे. म्हणजे न्यू वे ओल्ड वे का म्हणायला लागलो, तर एक इकमा स्टँडर्ड, ES6 नावाचं स्टँडर्ड आहे जावास्क्रिप्ट मध्ये, की त्या स्टँडर्ड नुसार इकमा 6 2006 और समथिंग एक इयर आहे. त्याच्यामध्ये त्यानुसार जे हे लेट आलेलं आहे, लेट नंतर आलेलं आहे. आणि व्हॅर जे आहे ते म्हणजे जावास्क्रिप्ट जसं डेव्हलप झालं त्यावेळेसपासूनच व्हॅर कीवर्ड त्यांनी स्टार्ट केलेलं होतं यूज करायला. पण त्यानंतर त्याचे काही लिमिटेशन्स बाहेर आले. मग त्या लिमिटेशन्स म्हणजे काय आहे, तर व्हॅर जे आहे ते आपण काय करता येतं आपल्याला, सपोज आपण डिक्लेअर केलं एक फंक्शन स्कोपड आहे, त्याला काय म्हणतो आपण, फंक्शन स्कोपड आहे. सो म्हणजे सपोज मी एक ठिकाणी डिफाईन केलं, परत मला रिडिक्लेअर करायचं असेल किंवा मला तेच कीवर्ड जो डिक्लेअर केलेला आहे तो परत यूज करायचा असेल, तर मी तो असाइन करू शकतो, रिडिक्लेअर करू शकतो. त्याच्यामुळे काय होतं की कन्फ्युजन क्रिएट होतं. कोड आपण जर एखादा प्रोग्राम यूज करायला लागलो आणि सेम व्हेरिएबल मल्टिपल टाइम्स रिअसाइन करायला लागलो, रिडिक्लेअर करायला लागलो, तरी पण आपल्याला प्रोग्राम मध्ये काही एरर येत नाहीये. मग त्याच्यामुळे काय व्हायला लागलं, कन्फ्युजन त्या प्रोग्राम मध्ये क्रिएट व्हायला लागलं. सो त्याच्यामुळेच आपण त्याला काय करतो, वी आर नॉट गोइंग टू बी, हे जे आहे व्हॅर कीवर्ड आपण यूज करत नाही. आता सपोज मला हे यूज करायचं, जस्ट आय वॉन्ट टू यूज. आता हे यूज करायचं असेल प्रोग्राम मध्ये तर मी कसं यूज करणार, आता सपोज जस्ट आय एम गोइंग टू बी यूज. बघा मी काय केलं इथं, कीबोर्ड कॉल काय केलं, व्हॅर. व्हॅर मध्ये मी काय करायला लागलो, नेम इज इक्वल टू, सपोज आय एम गोइंग टू बी असाइन माय नेम, रवी. मी माझं नाव असाइन केलं. कॅन वी सी. आता मला सपोज हे नाव प्रिंट करायचं असेल तर मी काय करायला लागलो, कालचं आपण काय बघितलं होतं, कन्सोल डॉट लॉग. कन्सोल डॉट लॉग मध्ये मी काय कॉल करणार आता, बघा मी काय करायला लागलो, कॉल काय करायला लागलो,
मी हे नेम व्हेरिएबल काय करायला लागलो, आता इथे बघू शकतो आपण. नेम व्हेरिएबल काय म्हणतंय, नेम इज डेप्रिकेटेड, म्हणजे हे जे व्हेरिएबल आहे व्हॅर, नेम नाहीये इथं. ऍक्च्युली नेम हे झालं व्हेरिएबलचं नाव. नेम काय आहे, हे व्हेरिएबलचं नाव. पण ते व्हेरिएबल डिक्लेअर कशाने केलेलं आहे, कुठल्या टाईपने केलेलं आहे, त्याच्यासाठी काय यूज केली आपण इथं, व्हॅर कीवर्ड काय यूज केलं, व्हॅर कीवर्ड आपण इथं यूज केलं. आणि जस्ट वी आर गोइंग टू बी ह्यानं बघायला लागलो आपण की आपल्याला हे आता सपोज मी प्रोग्राम हा रन केला, प्रोग्राम रन करायला लागलो म्हणजे काय करतो आपण, जस्ट वी आर गोइंग टू बी यूज कुठली कमांड, नोड, आणि प्रोग्रामचं नाव काय दिलं होतं आपण, व्हेरिएबल डॉट जेएस. सो जे काही मी नाव इथे दिलेलं होतं नेम मध्ये, जे व्हॅल्यू मी स्टोअर केलेली होती ती प्रिंट झाली का, जी मी या व्हेरिएबल मध्ये व्हॅल्यू स्टोअर केलेली होती ती प्रिंट झाली. सो काय करायला लागलो, जसं आपण इथं डेफिनेशन मध्ये म्हणलं होतं, व्हेरिएबल काय आहेत, कंटेनर्स. काय कंटेनर, काय स्टोअर करायला लागलेत ते, दे आर गोइंग टू बी स्टोअरिंग द डेटा व्हॅल्यूज. काय करायला लागलो, जी काय व्हॅल्यू, आता सपोज मी इथं काय केलं, नाव स्टोअर केलं. सपोज मला काय करायचंय, आय वॉन्ट टू स्टोअर समथिंग. हा, सपोज मला आणखी मी इथे एक व्हेरिएबल घेतलं, व्हॅर एज नावाचं व्हेरिएबल घेतलं. मला काय करायचं इथं, माझं एज स्टोअर करायचं. सो जस्ट आय एम गोइंग टू बी स्टोअर माय एज ॲज 42. मी काय स्टोअर करायला लागलो, एज स्टोअर करायला लागलो. किंवा सपोज मी आणखी एक व्हेरिएबल घेतलं, व्हॅर मोबाईल, मला माझा मोबाईल नंबर स्टोअर करायचा आहे. सो जस्ट आय एम गोइंग टू बी स्टोअर द मोबाईल नंबर. मी माझा मोबाईल नंबर स्टोअर करायला लागलो. अँड आय वॉन्ट टू प्रिंट, हे मला व्हेरिएबल काय करायचे, जे काही मी स्टोअर केलेलं आहे त्याच्यामध्ये. सो कन्सोल डॉट लॉग मध्ये चाललो, काय काय स्टोअर, मला काय काय प्रिंट करायचं, मला एज प्रिंट करायचं. ठीक आहे, अगेन आय वॉन्ट टू प्रिंट, कन्सोल डॉट लॉग मध्ये काय प्रिंट करायचं मला, काय दुसरं व्हेरिएबल काय घेतो तुम्ही, मोबाईल. सो मोबाईल असेल, एज असेल, हे काय करायला लागलो, किंवा जस्ट आय एम गोइंग टू बी टेक नेम, इथं नेम वन करतो, नेमच्या ऐवजी नेम कीवर्डच्या ऐवजी मी नेम वन करतो. आणि जस्ट आय एम गोइंग टू बी प्रिंट द नेम वन. ठीक आहे. सो आता मी जर बघितलं इथं व्हेरिएबल ना, आपण नेम असेल, एज असेल, मोबाईल असेल, हे मी काय करायला लागलो, प्रिंट करायला लागलो. सो कॅन वी एबल टू सी दॅट. किंवा मला एखादी फ्लोटिंग, आता जसं की इथं काय आहे, हा नंबर आहे, एज नंबर आहे, मोबाईल नंबर पण नंबर आहे, ही जी आहे हे सेट ऑफ कॅरेक्टर्स आहेत. र वी, जी मी आर ए व्ही आय, याला काय म्हणायला लागलो मी, सेट ऑफ कॅरेक्टर्स. म्हणजेच ह्याला आपण म्हणतो थोडक्यात एक स्ट्रिंग आहे. काय स्ट्रिंग आपण काय केलेली, स्टोअर केलेली सेट ऑफ कॅरेक्टर्स. एक कॅरेक्टरच्या ऐवजी मल्टिपल कॅरेक्टर्स आपण कंबाईन करून स्टोअर केले, त्याच्यामुळे याला काय म्हणायला लागलो मी, स्ट्रिंग स्टोअर केली. या नेम वन मध्ये मी एक स्ट्रिंग स्टोअर केली. सो त्यावेळी आपण काय करायला लागलो, ते व्हेरिएबल यूज करायला लागलो. व्हेरिएबल काय आहे, ते कंटेनर. व्हेरिएबल काय आहे, तर कंटेनर आहे. त्या कंटेनर मध्ये आपण काय करायला लागलो, आपण काय करायला लागलो, त्या व्हॅल्यू काय करतोय, स्टोअर करतोय. आता सपोज मी काय केलं, अगेन आय एम गोइंग टू बी स्टोअर व्हॅर नेम वन इज इक्वल टू, आता मी काय करायला लागलो, परत मी माझं सरनेम स्टोअर केलं त्याच्यामध्ये, नांगरे. आता मी जर परत प्रिंट केलं, तर बघा, नेम वन मी डबल यूज केलेलं आहे सेम प्रोग्राम मध्ये. कॅन आय यूज नेम वन, नेम वन, डबल यूज केलं की नाही, हे सेम व्हेरिएबल मी डबल यूज केलं. अर्लियर मी काय यूज केलं होतं, त्याच्यात काय व्हॅल्यू स्टोअर केली होती. हॅलो, आवाज येतोय माझा, हो, काय स्टोअर केली होती व्हॅल्यू. आधी रवी केली होती, नंतर हा, त्याच याने नागरे पण केली. ओके. सो आधी मी रवी स्टोअर केलं होतं, त्याच व्हेरिएबल मध्ये मी नांगरे स्टोअर केलं. सो म्हणजे आता परत मी आधी पण इथं व्हॅर यूज केलं होतं, इथं पण मी व्हॅर यूज केलं. सो हे काय करायला लागलं, रिअसाइन करू द्यायला लागले, रिडिक्लेअर करू द्यायला लागले, राईट. सेम व्हेरिएबलला परत परत रिअसाइन करू द्यायला ना व्हॅल्यू, हो. रिअसाइन पण करू द्यायला आणि रिडिक्लेअर पण करू द्यायला लागलाय. काय करू द्यायला लागलाय,
का म्हणजे ह्याच्यामध्ये व्हॅल्यू असाइन करणं म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, रिअसाइन झालं इथं. का सपोज आता, आणि सपोज मी व्हॅर नाही का, हे व्हॅर काढून टाकलं, त्याला काय म्हणायला लागलो, ह्याच व्हेरिएबल मध्ये मी व्हॅल्यू काय केली, चेंज केली. अर्लियर एक व्हॅल्यू होती, आता एक व्हॅल्यू आहे. आणि परत मी सपोज आता काय करायला लागलो, आय एम गोइंग टू बी अगेन, परत मी ती व्हेरिएबल काय करायला लागलो, नेम वन नावाचं व्हेरिएबल परत कॉल केलं. आणि त्याच्यामध्ये सपोज आता मी चेंज केली व्हॅल्यू उत्कर्षा. सो इथं व्हॅल्यू काय झाली, रिडिक्लेअर केली. म्हणजे हे व्हेरिएबल परत रिडिक्लेअर केलं. हे व्हेरिएबल परत मी काय केलं, या व्हॅर कीवर्डनं परत रिडिक्लेअर करायला लागलो. म्हणजे रिअसाइन पण करता येतं. हे व्हॅल्यू व्हॅल्यू जे आहे, व्हॅल्यू रिअसाइन करणं ठीक आहे, तुम्ही व्हॅल्यू रिअसाइन करू शकतात जर ते कॉन्स्टंट व्हेरिएबल नसेल. म्हणजे जी आपण इथं डेटा, इथं जी एक व्हेरिएबल टाईप यूज करायला लागलो, कॉन्स्टंट. जर कॉन्स्टंट नसेल तर तुम्ही व्हेरिएबल एकदा डिक्लेअर केलं ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही परत परत व्हॅल्यू तुम्ही चेंज करू शकता. हं? मग ते व्हॅर असेल किंवा तुम्ही लेट असेल. पण हे परत ह्याचं काय झालं, ह्याचा मिनिंग काय झाला, आता रिडिक्लेअर केलं तुम्ही. हे व्हेरिएबल काय केलं, सेम व्हेरिएबल तुम्ही परत काय केलं, अगेन यू आर गोइंग टू बी डिक्लेअर, रिडिक्लेअर. मग मल्टिपल टाइम्स तुम्हाला रिडिक्लेअर, एकदा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केलं एका प्रोग्राम मध्ये, तर परत परत तुम्हाला रिडिक्लेअर करायची गरज नाहीये. पण हे करू द्यायला लागले. व्हॅर कीवर्ड काय करू द्यायला लागलाय, रिडिक्लेअर करू देतोय की नाही करू देतोय. व्हॅर कीवर्ड आपल्याला सेम व्हेरिएबल परत परत डिक्लेअर करू द्यायला की नाही करू द्यायला, या लाईनला करू देतोय. करू देतोय. मग त्याच्यामुळे हे याला काय केलेलं आहे, इकमा स्टँडर्ड 6 जे आहे याच्यामध्ये, एक जावास्क्रिप्ट मध्ये एक स्टँडर्ड आहे, त्यानुसार 2006 आय थिंक ते स्टँडर्ड आलेले. सो त्याच्यामुळं 6 म्हणतात, इकमा स्टँडर्ड 6. तर त्यानुसार याला काय केलेलं आहे की तुम्ही व्हॅर यूज करू नका. त्यांनी काय सजेस्ट केलं, त्यानंतर कुठलं आपल्याला सांगितलेलं आहे, तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असतील तर कुठला कीवर्ड यूज करा सांगितलंय त्यांनी, विच कीवर्ड दे आर गोइंग टू बी यूज, लेट. लेट. काय सांगितलेलं आहे, लेट यूज करा, तुम्ही व्हॅर यूज करू नका. आणखी पण काही डिफरन्सेस आहेत, ते पण आपण बघूत. पण राईट नाऊ एक लक्षात राहू द्या की हे जे व्हॅर कीवर्डनं आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलंय, ते रिअसाइन करायला लागले. इथे व्हॅल्यू आपण रिअसाइन करतोय, रिअसाइन करू द्यायला पाहिजे. जर व्हेरिएबल व्हॅर असेल किंवा लेट असेल तर व्हॅल्यू रिअसाइन व्हायला पाहिजे, फक्त कॉन्स्ट मध्ये रिअसाइन होणार नाहीये, हे लक्षात घ्या. जर कॉन्स्ट कीवर्ड आपण यूज केलं आणि त्याच्यात एखादी व्हॅल्यू स्टोअर केली आणि परत ती व्हॅल्यू जर आपण रिअसाइन करायला गेलो, तर ती रिअसाइन पण नाही व्हायला पाहिजे आणि ती व्हॅल्यू रिडिक्लेअर पण व्हायला नाही पाहिजे परत परत ज्यावेळेस आपण कॉन्स्टंट यूज करू. पण लेट असेल किंवा व्हॅर असेल, तुम्ही व्हॅल्यू त्याची एकदा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्याला तुम्हाला व्हॅल्यू चेंज करायची असेल, तर व्हॅर मध्ये पण चेंज होणार आहे आणि लेट मध्ये पण चेंज होणार आहे. पण परत परत रिडिक्लेअर म्हणजे जसं इथे मी रिडिक्लेअर केलं, लाईन नंबर 17ला मी काय केलं, परत डिक्लेअर केलं, रिडिक्लेअर केलं. आता जर मी प्रिंट केलं तर आता लेटेस्ट व्हॅल्यू काय आहे त्याच्यामध्ये, लेटेस्ट व्हॅल्यू काय होती, ही व्हॅल्यू आली इथं, कॅन बी सी, येस. व्हॅल्यू आली. राईट. सो जी व्हॅल्यू होती लेटेस्ट, पण ही रिडिक्लेअर झालं. रिडिक्लेअर करायची गरज नाही पडली पाहिजे. एकदा तुम्ही ती व्हेरिएबल डिक्लेअर केलं तर तुम्ही त्याच्यात तुम्ही व्हॅल्यू रिअसाइन करा ना. परत रिडिक्लेअर काय गरज आहे इथे तुम्हाला, परत व्हॅर यूज करणं, त्याच सेम जे तुम्ही आधी यूज केलंय व्हेरिएबल, त्याच्यासाठी परत तुम्ही व्हॅर यूज करून परत त्याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करायला लागलात. याला काय म्हणायचं, रिडिक्लेरेशन. याला काय म्हणायला लागलो आपण, वी कॅन कॉल इट एज री डिक्लेरेशन. आणि रिडिक्लेरेशन तुम्हाला म्हणजे रिडिक्लेअर करायला नाही, अलाउ नाही करायला पाहिजे. एकदा त्यानं जर तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं असेल, म्हणजे इथं ऑलरेडी तुम्ही इथं व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे, परत तुम्ही आणखी रिडिक्लेअर करायला लागला आणि रिडिक्लेरेशन व्हॅर मध्ये काय करायला लागलाय, तो अलाव करायला लागलाय. रिडिक्लेरेशन अलाव करतंय जर आपण कुठलं कीवर्ड यूज केलं, व्हॅरनं आपण काय करत असतो, व्हेरिएबल आपण क्रिएट करत असतो. आता याच्याच ऐवजी
व्हॅरच्या ऐवजी जर मी यूज केलं काय, आय एम गोइंग टू बी यूज, काय केलं मी इथं आता, कुठलं कीवर्ड यूज करायला लागलो मी, लेट. सेकंड मॉडर्न टाईप कुठलं, लेट. लेट मध्ये आता सपोज मी नेम टू घेतलं, काय घेतलं मी, नेम टू. नेम टू मध्ये आता मी इथे एक स्टुडंटचं नाव स्टोअर करायला लागलो नवल, आय एम गोइंग टू बी स्टोअर द नेम एज, नेम टू मध्ये मी काय केलं नवल. आता जर मी परत लेट नेम टू इज इक्वल टू, आय एम गोइंग टू बी असाइन पर्टिक्युलर व्हॅल्यू, आता सपोज मला याच्यामध्ये अपूर्वा स्टोअर करायचं याच्यामध्ये व्हॅल्यू. हा, तर आता अलाव करायला लागलंय का नेम टू ला परत लेट, नो. अलाव करतोय का, एरर आला की आपल्याला इथं, आला की एरर, एरर येते. काय म्हणतंय, कांट रिडिक्लेअर ब्लॉक स्कोप्ड व्हेरिएबल नेम टू. सो तुम्ही ऑलरेडी नेम टू परत एकदा डिक्लेअर केलंय, मग तुम्ही परत का डिक्लेअर करायला लागलात, राईट. रिडिक्लेअर करू देतोय का सेम व्हेरिएबलला, नाहीये. हा, तुम्हाला व्हॅल्यू चेंज करायची, व्हॅल्यू चेंज करा ना तुम्ही, आता व्हॅल्यू चेंज झाली तर, राईट. आधी आपण नवल दिलं होतं, आता दिलं काय, नेक्स्ट व्हॅल्यू काय दिली आपण, अपूर्व. सो प्रिंट काय होणार आहे, अपूर्व, जी लेटेस्ट व्हॅल्यू असेल ती प्रिंट होणार आहे. म्हणजे तुम्ही व्हॅल्यू लेटनं जर व्हेरिएबल डिक्लेअर केलं किंवा व्हॅरनं जर व्हेरिएबल डिक्लेअर केलं, तर तुम्हाला व्हॅल्यू काय करता येणार आहे, त्याची व्हॅल्यू तुम्हाला अपडेट करायची असेल, तुम्ही व्हॅल्यू अपडेट करू शकतात. पण जे व्हॅरनं आपल्याला परत परत तेच व्हेरिएबल मल्टिपल किती वेळेस रिडिक्लेअर करायला लागलो, ते रिडिक्लेअर इथं करू देतोय का लेट, नाही करू शकत. रिअसाइन, व्हॅल्यूला रिअसाइन करू देतोय, पण रिडिक्लेअर करू देतोय का, रिडिक्लेअर करू देतोय का, नाहीये. म्हणून आपण यूज काय करतो, वी आर गोइंग टू बी यूज, नाव डेज वी आर गोइंग टू बी यूज, कुठलं यूज करतोय आपण, काय यूज करतोय, लेट. लेट. कुठलं यूज करतोय कीवर्ड, लेट, हा मॉडर्न वे आहे. सो तुम्हाला रिअसाइन करू शकतात व्हॅल्यू, तुम्ही रिअसाइन करू शकतात, बट रिडिक्लेअर करायची गरज नाहीये, रिडिक्लेअर केल्यामुळे कन्फ्युजन क्रिएट होणार आहे. सो आपण बघू शकतो आता जे व्हॅल्यू आपण लेटेस्ट व्हॅल्यू दिलेली होती ते काय केली त्यानं नेम टू मध्ये प्रिंट केली. आता सपोज मी हे लेटच्या ऐवजी मी यूज केलं कॉन्स्ट, काय यूज केलं मी, कुठलं यूज करायला लागलो, कॉन्स्ट. आता कॉन्स्ट मध्ये काय करतो आपण बघा, एखादी व्हॅल्यू असेल फिक्स आपल्याला ठेवायची, जसं की आपण प्रोग्रामिंग मध्ये आपण आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये बघितलेलं होतं, पाय यूज करत होतो आपण, एखादा आपल्याला तर पायची व्हॅल्यू काय 3.14 समथिंग स्टोअर करतो तर फिक्स पाय असेल कुठं मॅथ मध्ये, त्याची व्हॅल्यू काय असते, व्हॅल्यू चेंज होते का, आणि मी काय केलं कॉन्स्ट पाय, आता मी पाय मध्ये परत व्हॅल्यू असाइन करायला लागलो, आय एम गोइंग टू बी असाइन व्हॅल्यू 3.23 समथिंग, आय एम गोइंग टू बी असाइन. सो आता हे मी इथं व्हॅल्यू काय केली, असाइन केली, आणि मी काय करायला लागलो, कन्सोल डॉट लॉग मध्ये चाललो आणि कॉल करायला लागलो पायला, काय करायला लागलो, पायला, पायची व्हॅल्यू कॉल करायला लागलो. सो आता काय यायला पाहिजे, पायची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, 3.14. 3.14, 14. म्हणजे व्हॅल्यू चेंज व्हायला पाहिजे का, ही जी नाही. आता मी इथं व्हॅल्यू परत 3.32 समथिंग दिलेली, पण ती यायला पाहिजे का, नाही, नाही. कॉन्स्टंट डिक्लेअर केलं. जे आपण कॉन्स्टंट व्हेरिएबल आपण जी दिलेली आहे. सो आपल्याला आता इथे आपण बघू शकतो काय झालं, आपल्याला आला एरर आला, काय एरर आला, तुम्ही परत व्हॅल्यू तिची चेंज करायला लागला होता लाईन नंबर 27 ला. सो तो त्याच्यामुळे इथं काय आला, असाइनमेंट टू कॉन्स्टंट व्हेरिएबल. सो तुम्ही इथं व्हॅल्यू जी दिलेली आहे कॉन्स्टंट व्हेरिएबलला ती तुम्ही चेंज करू शकता का, नो. याचं मिनिंग काय झालं की तुम्ही कॉन्स्टंटला एखादी व्हॅल्यू जर असाइन केली तर ती तुम्ही चेंज करू शकत नाही. ती कशी आहे, व्हॅल्यू कशी आहे, फिक्स,
व्हॅल्यू कशी आहे तुमची ती फिक्स आहे. ती व्हॅल्यू तुम्हाला चेंज करता येत नाही. तुम्ही चेंज करायला गेलात तर म्हणजे ती व्हॅल्यू एक तर तुम्हाला रिअसाइन पण करता येत नाही आणि परत परत तुम्ही एकदा ते व्हेरिएबल डिक्लेअर केलं की परत आणखी तुम्ही रिडिक्लेअर करायला गेलात. सपोज मी इथं आणखी परत यूज केलं कॉन्स्ट पाय इज इक्वल टू मी आता व्हॅल्यू द्यायला लागलो 3.457 समथिंग. सो अलाउ करतंय का परत रिडिक्लेअर करायला? ना रिडिक्लेअर करू देते ना व्हॅल्यू चेंज करू देते. राईट? व्हॅल्यू चेंज करू दिले का? नाही. का तर तुम्ही व्हेरिएबल काय यूज केलेलं आहे? म्हणजे हे जे काय यूज केलं इथं कॉन्स्ट व्हेरिएबल डिक्लेअर करताना 3 वे जे आहेत त्याच्यामधला आपण कुठला वे यूज केला? ना व्हॅर यूज केलं ना लेट यूज केलं. इथे यूज काय केलं? काय यूज केलं? कॉन्स्ट. कॉन्स्ट. सो कॉन्स्ट काय म्हणतो? कॉन्स्ट कॉन्स्ट तुम्ही एकदा डिक्लेअर केलं, कॉन्स्ट तुम्ही एकदा डिक्लेअर केलं, कॉन्स्ट काय सांगतोय? व्हॅल्यू तुम्ही जर तुमची व्हॅल्यू ती तुम्हाला मॉडिफाय करायची नाही, चेंज करायची नाही, ती व्हॅल्यू तुमची फिक्स असणार आहे. सपोज आपण काय करायला लागलो, एक इंजिनिअरिंगला फर्स्ट इयरला मुलांनी ऍडमिशन घेतली. तो आता त्यांना डिव्हिजन असाइन झाली, त्यांना रोल नंबर असाइन झाली. ते रोल नंबर त्यांची डिव्हिजन चेंज होणार आहे का वर्षभर? नाही. मग त्या केसमध्ये ज्या गोष्टी चेंज होणार नाहीत त्या आपण इथं कशाने स्टोअर करू शकतो? सपोज मला स्टुडंटचे रोल नंबर स्टोअर करायचे, तुम्ही इथं यूज काय करायला लागलो? कॉन्स्ट रोल नंबर. सपोज इथं मी एका स्टुडंटचा रोल नंबर 1 स्टोअर केला, त्याचा चेंज होणार आहे का वर्षभर? डिव्हिजन सपोज एकाचे ए डिव्हिजन आहे, बी डिव्हिजन आहे. सो ती डिव्हिजन मी इथं हे केली ए डिव्हिजन. सो ह्या व्हॅल्यू चेंज होणार आहेत का? ज्या चेंज होणार नाहीत ते कशामध्ये स्टोअर करायला लागलो आपण? आता सपोज एक एक्झाम्पल, बघा आपण अकाउंट ओपन केलं बँकेमध्ये. मी एक बँकेमध्ये गेलो, अकाउंट ओपन केलं. आपला अकाउंट नंबर मॉडिफाय होतं का? चेंज होतं का? एकदा अकाउंट क्रिएट झालं तुमचं, मला सांगा तुमचा अकाउंट नंबर मॉडिफाय होतं का? नाही. IFSC कोड तुमचा जो असतो बँकेचा एक, ज्यावेळेस आपल्याला फंड ट्रान्सफर करायचे असतात बघा, त्यावेळेस आपण समोरचं मागतो की IFSC कोड द्या. IFSC कोड मॉडिफाय होतो का? नाही. नाही. पॅन नंबर, तुमचा आधार नंबर होतो का मॉडिफाय? नाही. हे असे जे व्हॅल्यू असतात जे कॉन्स्टंट आहेत, जे फिक्स आहेत, ते स्टोअर करण्यासाठी मग आपल्याला सुद्धा जावास्क्रिप्ट लँग्वेज यूज करायची आणि काही काही गोष्टी ज्या फिक्स आहेत, ज्या आपल्याला प्रोग्राम मध्ये मॉडिफाय करायच्या नाहीयेत, त्याच्यासाठी काय यूज करायला लागलो? वी आर गोइंग टू यूज कॉन्स्ट. कॉन्स्ट. हा, जे मॉडिफाय करायचे काय यूज करू? व्हेरिएबल. व्हॅर किंवा लेट. 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 हे तिन्ही व्हेरिएबल साठीच आहेत, तिन्ही व्हेरिएबल साठीच आहेत. डेटा टाईप जे आहे कुठली, कॉन्स्ट असेल, लेट असेल किंवा व्हॅर असेल, तिन्ही व्हेरिएबल साठीच आहेत. फक्त आपण इथं जे काही स्टोअर करायला लागलो इथं, जसं की आपण काय करतोय, हा, जर आपण आपल्याला काय करायचंय, मला स्टोअर करायचं इथं, आय वॉन्ट टू स्टोअर समथिंग लाईक, जर एक व्हॅल्यू आहे जी चेंज करायची, रिअसाइन करायची, त्या केसमध्ये मी लेट यूज करणार. व्हॅर पण यूज करू शकतो, पण व्हॅर काय सांगितलेलं आहे की एकमा स्टँडर्ड 6 न त्याला अलाउ केलेलं नाहीये, तुम्ही यूज करू नका म्हणून त्याने सांगितलेलं आहे. मग सपोज आता की काय ऍक्च्युली एकमा स्टँडर्ड 6 काय आहे किंवा कशामुळे आपण त्याला हे करायला लागलो, मग जस्ट मी इथे तुम्हाला आणखी एक इथे कोड लिहून दाखवतो. जस्ट वी आर गोइंग टू दिस इट. आता सपोज मी एक फंक्शन डिक्लेअर करतो, मला जावास्क्रिप्ट मध्ये, आता हे थोडंसं ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे, सो फक्त अंडरस्टँड करा. तुम्हाला करता आला नाही करता आला नो वरी, कारण आपल्याला थोडस ऍडव्हान्स म्हणजे
की हे व्हेअर आणि लेट मधले डिफरन्सेस आपल्याला बघायचे, की व्हेअर मध्ये आणि लेट मध्ये काय डिफरन्सेस आहेत. सो मी इथं काय करायला लागलो, फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी मी इथं कीवर्ड यूज केला फंक्शन. मी काय केलं, एक फंक्शन मला डिक्लेअर करायचं. ते फंक्शन डिक्लेअर करण्यासाठी मी इथं कीवर्ड यूज काय केलेला आहे, फंक्शन नावाचा. आणि मी त्या फंक्शनला नाव काय दिलं इथं, फंक्शनला नाव काय दिलं मी इथं, टेस्ट. टेस्ट. काय नाव दिलं मी फंक्शनला, टेस्ट नाव दिलंय. हा, आणि मग फंक्शन ज्यावेळेस आपण डिक्लेअर करतो, कुठलंही जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन डिक्लेअर करतो, तर फंक्शन नंतर आपल्याला हे राऊंड ब्रॅकेट द्यावं लागतं. त्या फंक्शनच्या नावानंतर आपल्याला काय द्यावं लागतं, राऊंड ब्रॅकेट. कसलं ब्रॅकेट, राऊंड ब्रॅकेट. स्टार्टिंग आणि क्लोजिंग आपण राऊंड ब्रॅकेट दिलं. आणि जे काही फंक्शन आहे ते फंक्शन आपल्याला ह्याच्यामध्ये असतं, कर्ली ब्रेसेस मध्ये. जे काही तुम्ही त्याच्यामध्ये, आणि हे फंक्शन काय असतात, रियुजेबल असतात. म्हणजे एकदा आपण डिक्लेअर केलं, मला प्रोग्राम मध्ये कुठं कॉल करायचं असेल तर डायरेक्टली ते फंक्शन मला काय करता येतं, कॉल करता येतं. मला ते फंक्शन काय करता येतं, परत परत कॉल करता येतं. आता सपोज मी काय करायला लागलो, ह्या फंक्शन मध्ये मी एक काय करायला लागलो, एक कंडिशन कॉल करायला लागलो. ती कंडिशन कॉल काय, कुठली कंडिशन कॉल करायला लागलो मी, इफ नावाची कंडिशन कॉल करायला लागलो. सो इफ कंडिशन मध्ये जर सपोज कंडिशन ट्रू असेल तरच मी ह्याच्यामध्ये काय, त्या कंडिशन मध्ये जाणार आहे. कंडिशन मध्ये काय करणार आहे, मी जाणार आहे. सो मी इथं डिरेक्टली स्टेटमेंट टाकून दिलं ट्रू. सो जर कंडिशन ट्रू आहे तर मी कंडिशन मध्ये म्हणजे इफ ब्लॉक मध्ये जाणार आहे. आणि नसेल कंडिशन फॉल्स असेल तर मी ब्लॉक मध्ये नाही जाणार. पण मी इथं काय दिलं टाकून, कंडिशन टाकून दिली डिरेक्टली ट्रू, म्हणजे मी ब्लॉक मध्ये जाणारच आहे. बाय डिफॉल्ट मी त्या ब्लॉक मध्ये जाणार आहे. आता मी काय करायला लागलो, इथं एक व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागलो. एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं मी, एक्स नावाचं. व्हेरिएबलचं नाव काय केलेलं आहे, एक्स. आणि व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी कुठला कीवर्ड यूज केला, व्हेअर. मी इथं काय यूज केला, व्हेअर. व्हेअर एक्स इज इक्वल टू, मी व्हॅल्यू असाइन केली, किती किती व्हॅल्यू असाइन केली, 10. आता मी आणखी एक यूज केलं, लेट कीवर्ड यूज केलं. आणि लेट मध्ये y इज इक्वल टू व्हॅल्यू किती असाइन केली, राईट. आता मी y ला 20 असाइन केली, x ला 10 असाइन केली. आता जर कंडिशन ट्रू असेल तर ह्याच्यामध्ये जाणार, इफ मध्ये, इफ ब्लॉक मध्ये. आता बघा, मी या इफ ब्लॉकच्या बाहेर आलो आणि मला काय करायचंय, आय वॉन्ट टू प्रिंट एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मला प्रिंट करायच्यात. मी पहिल्यांदा एक्स प्रिंट करायला लागलो आणि दुसऱ्यांदा मी काय करायला लागलो, आय एम गोइंग टू बी प्रिंट वाय. इथे काय करायला लागलो, मी एक्सची आणि वायची व्हॅल्यू मी इथे काय करतोय, प्रिंट करतोय. आणि हे फंक्शन मी इथे बाहेर कॉल करायला लागलो. हे फंक्शन काय करतोय मी, टेस्ट फंक्शन मी इथे काय करायला लागलो, बाहेर कॉल करायला लागलो इथं डायरेक्टली. बघा, जे फंक्शन आपण डिक्लेअर केलेले ते मी डायरेक्टली काय करू शकतो, कॉल करू शकतो. आता मी हा प्रोग्राम काय करतो, रन करतो. जस्ट आय एम गोइंग टू बी रन द सेम कोड. आता तुम्ही जर बघितलं तर आपल्याला काय आलेलं आहे, एक एरर आलाय. काय म्हणताय, रेफरन्स एरर, वाय इज नॉट डिफाइन्ड. लाईन नंबर 37 ला इथं बघू शकतो आपण. लाईन नंबर 37 ला कन्सोल डॉट लॉगला वाय ला काय आलेलं आहे, त्या लाईनला एरर आलाय. काय म्हणतं ते, रेफरन्स एरर. काय आलाय, रेफरन्स एरर, वाय इज नॉट डिफाइन्ड. वाय तर आपण डिफाईन केलंय ना, पण वाय डिफाईन कुठे केलंय, ह्या ब्लॉक मध्ये. कुठल्या ब्लॉक मध्ये, हा जो इफचा ब्लॉक आहे त्याच्यामध्ये डिफाईन केलंय. तो बाहेर ह्याला ऍक्सेस करता येईल का वायला, लेटनं डिक्लेअर केलेलं आहे. सो लेटनं तुम्ही एकदा व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि ते जर त्या स्पेसिफिक ब्लॉक पुरतं असेल तर ब्लॉकच्या बाहेर त्याला ऍक्सेस करता येतं का, ब्लॉकच्या बाहेर ऍक्सेस करता येईल का, नाही. पण याला एक्स ला ऍक्सेस करता येईल. सपोज मी इथंच काय डिक्लेअर केलं, जस्ट आय एम गोइंग टू बी डिक्लेअर व्हॅर वाय इज इक्वल टू
20. आता मी या लाईनला काय करतो, कमेंट करतो. आय एम गोइंग टू बी कमेंटिंग. सो आता मी जे प्रोग्राम रन केला, कॅन वी सी व्हॅरनं जे डिक्लेअर केलेलं होतं ते ब्लॉकच्या आतमध्ये डिक्लेअर केलेलं होतं, पण ब्लॉकच्या बाहेर पण ऍक्सेस करता येईल का? ब्लॉकमध्ये त्या इफ ब्लॉकमध्ये इफ कंडिशन मध्ये आपण डिफाईन केलेलं होतं, पण त्या कंडिशनच्या बाहेर पण ऍक्सेस करता येईल का? हो येस. करता करता येते, पण ते करता यायला नाही पाहिजे. स्टँडर्ड काय सांगतात, लँग्वेजेस काय सांगतात, तुम्ही एखादं व्हेरिएबल एखाद्या ब्लॉक मध्ये डिफाईन केलं असेल तर त्या ब्लॉक पुरताच त्याचा स्कोप असायला पाहिजे, त्याच्या बाहेर ऍक्सेस करता यायला पाहिजे का तुम्हाला? तर नाही नाही. करता यायला पाहिजे. काय करता यायला नाही पाहिजे. सो पण इथं तुम्हाला करता यायला लागले. मग त्याच्यामुळं ह्या व्हॅरला काय केलेलं आहे त्यांनी, इकमा स्टँडर्ड 6 काय सांगतंय की हा ओल्ड वे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुढे फ्युचरमध्ये कन्फ्युजन येऊ शकतं. जर तुम्ही हे यूज केलं तर कन्फ्युजन प्रोग्राम मध्ये येऊ शकतं. मग त्याच्यामुळं तुम्ही याला यूज करू नका. तुम्हाला आम्ही आणखी एक लेटेस्ट वे दिलेला आहे. कुठला मॉडर्न वे काय दिलेला आहे व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी? लेट. सो तुम्ही लेट यूज करा, आणि लेट न काय करा तुम्ही, यू आर गोइंग टू बी यूज. परत आपण अर्लियर पण बघितलं, आणखी एक डिफरन्स काय बघितलं आपण, मल्टिपल टाइम्स व्हेअर रिडिक्लेअर करता यायला लागले, राईट? नेम वन आपण इथं डिक्लेअर केलेलं होतं, इथं पण डिक्लेअर केलेलं होतं, आणि इथं पण परत व्हेअरनं डिक्लेअर केलं, रिडिक्लेअर. हे रिडिक्लेअर करता येतं, लेट न करता येतं का रिडिक्लेअर? नाही. परत नाही न- करत. नाही करता येत, राईट? सो मग त्याच्यामुळं हा एक सेकंड डिफरन्स काय आहे, की तुम्ही म्हणजे हे दोन डिफरन्सेस आहेत जे की आपल्याला इफ सम, आणि हा इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतात. ओके, सो इंटरव्ह्यू मध्ये 101% दे आर गोइंग टू आस्क यू व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हेअर अँड लेट. डिफरन्स बिटवीन व्हेअर अँड लेट इन जावास्क्रिप्ट. आपण जावास्क्रिप्ट लर्न करायला लागलो, सो आपण व्हेअर काय म्हणू शकतो, हे फंक्शन स्कोप्ड आहे, आणि लेट हे ब्लॉक स्कोप्ड आहे. लेट हे कसं आहे, जसं की आपण इथं बघतोय, या ब्लॉक मध्ये आपण डिफाईन केलं तर ब्लॉकच्या बाहेर ऍक्सेस करता येईल का? लेट आपण इथं डिफाईन केलं होतं ब्लॉकमध्ये, ब्लॉकच्या बाहेर ऍक्सेस करायला. नाही हा म्हणजे नाही लेट कसं आहे, ब्लॉक स्कोप्ड आहे. लेट कसं आहे, ब्लॉक स्कोप्ड आहे. आणि व्हेअर कसं आहे, फंक्शन स्कोप्ड आहे. एका फंक्शन मध्ये डिफाईन केलं तर ते आपण यूज करू शकतो, राईट? रिडिक्लेरेशन व्हेअरला अलाउ करतं आणि लेटला अलाउ करतं का? तर ते ब्लॉक फंक्शन टेस्ट मध्ये स्टार्टिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रेस केले, हम्म, लाईक कन्सोल हम्म, लॉग वाय पर्यंत, तर हम्म, हम्म. त्यांनी तिथं अपडेट द्यायला पाहिजे ना लेट. लेट काय, लेट जे आहे हे ब्लॉक म्हणजे हा ब्लॉक झाला इथं. ओके, विद इन द ब्लॉक. हा हा इफ कंडिशन मध्ये, इफ मध्ये आपण इथं हा ब्लॉक झाला. आता जर आपण लेट यूज करायला लागलो, लेट यूज करायला लागलो तर ह्या ब्लॉक मध्येच ते यूज करता यायला पाहिजे, ब्लॉकच्या बाहेर यूज करता यायला पाहिजे. नाही. म्हणजे हा ब्लॉक पुरताच याचा काय झाला, स्कोप आहे. ब्लॉकच्या बाहेर आहे का? ब्लॉकच्या बाहेर त्याला कोण ओळखत नाही. हा तुम्ही इथं वरती डिक्लेअर केलेला असेल फंक्शन लेवलला, इफ यू आर गोइंग टू बी डिक्लेअर व्हेरिएबल ऍट अ फंक्शन लेवल, then definitely we can call. पण तुम्ही इथं कुठं डिफाईन केलंय ते, इनसाइड द ब्लॉक. सो त्याचा स्कोप कुठला राहणार, फक्त त्या ब्लॉक पुरताच, ब्लॉकच्या बाहेर त्याला कोणीही ओळखत नाही. पण व्हेअरला तसं नाहीये. व्हेअर तुम्ही ब्लॉक मध्ये डिफाईन करा आणि बाहेर फंक्शन लेवलला कॉल करा, कॉल व्हायला लागले, राईट?
सो त्याच्यामुळे याला काय म्हणायला लागलो, व्हॅरचा स्कोप कसा आहे, फंक्शन स्कोप आहे, आणि ह्याचा स्कोप कसा आहे, लेटचा ब्लॉक स्कोप आहे. परत आणखी काय करायचं, आणखी काय बघितलं आपण इथं, व्हॅर रिडिक्लेअर मल्टिपल टाइम्स आपल्याला रिडिक्लेअर करू देते, राईट. रिडिक्लेरेशन व्हॅर ज्यावेळेस युज करायला लागलो ते आलं, पण लेटला रिडिक्लेअर करू द्यायला होतं काही, तर आपण लेटनं परत नेम टू ज्यावेळेस आपण इथे युज करत होतो, आय एम गोइंग टू बी यूज लेट हिअर. सो लगेच काय लागला इथं, रिडिक्लेरेशन अलाव करतोय का, दे आर अलाविंग. लेट मध्ये रिडिक्लेरेशन अलाव करू देतोय का, नाही. सो हा झाला दुसरा डिफरन्स. आणखी काय सांगू शकतो, तिसरा डिफरन्स काय आहे की हा ओल्डर वे आहे. व्हॅर कसला वे आहे, व्हॅर कसला आहे, ओल्डर वे आहे. ओल्डर वे मुळे आपण काय करतो की इकमा स्टँडर्ड 6च्या आधी किंवा ES त्याला आपण म्हणतो ES6. सो आपण इथं म्हणू शकतो बिफोर ES6. ES म्हणजे इकमा स्टँडर्ड, काय म्हणतो इकमा स्टँडर्ड. सो बिफोर EX6 आपण हे यूज करत होतो. पण हे न्यू वे इकमा स्टँडर्ड 6 नंतर म्हणजे आफ्टर ES6 हे काय सांगतंय, रिकमेंड केलेलं आहे. कधी, आफ्टर इकमा स्टँडर्ड 6 नंतर काय यूज करायला सांगितलेलं आहे, रिकमेंडेड काय केलेलं आहे, कुठलं स्टँडर्ड, म्हणजे काय यूज करा, तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असतील तर कुठलं कीवर्ड यूज करायला सांगितलेलं आहे, लेट. म्हणून आपण हे व्हॅर आपण यूज करत नाहीत. सो त्याच्यासाठी हा एक आपण छोटस एक फंक्शन घेतलं आपण, आणि या फंक्शन मध्ये आपण दाखवलं की आपण व्हॅरनं पण डिक्लेअर केलं, लेटनं पण डिक्लेअर केलं. पण व्हॅरनं डिक्लेअर केलेल्या व्हॅल्यू आउटसाइड ब्लॉक सुद्धा आपल्याला काय करता येतात, त्या फंक्शन मध्ये ऍक्सेस करता येतात. पण लेटनं डिक्लेअर केलेली व्हॅल्यू आउटसाइड आपल्याला ऍक्सेस करता येत नाही, आणि करता यायला नाही पाहिजे. करता यायला पाहिजे का, तर करता यायला पाहिजे का, तर नाही पाहिजे. सो त्याच्यामुळे आपण इथे यूज काय करायला लागलो, वी आर गोइंग टू बी यूज, म्हणजे आपल्याला काय यूज करायचंय, लेट. वी आर गोइंग टू बी यूज लेट. क्लिअर, इज इट क्लिअर, येस. काही डाऊट ह्याच्यामध्ये, काही डिफिकल्टी. व्हॅर, लेट आणि कॉन्स्ट. कॉन्स्ट तर काय आहेत तुमचे, फिक्स आहेत. कॉन्स्ट काय आहेत तुमचे, ज्यावेळेस तुम्ही एक व्हॅल्यू द्यायला लागला, एक व्हॅल्यू तुम्ही काय केली, डिफाईन केली, ती व्हॅल्यू तुमची काय आहे, एकदा तुम्ही व्हॅल्यू डिफाईन केली आणि ती व्हॅल्यू चेंज नाही करायची, त्या केसमध्ये तुम्ही काय यूज करताय, काय यूज करताय तुम्ही, कॉन्स्ट. सो हे जस्ट हिअर वी कॅन से दॅट दीज आर सम डिफरन्सेस आहेत. सो हिअर वी कॅन से दॅट दीज आर सम डिफरन्सेस. जर सपोज तुम्हाला इथे डिफरन्शिएट करायचंय, तुम्हाला काय डिफरन्शिएट करायचंय, असं जस्ट आपण इथे एक कीवर्ड, कीवर्ड मध्ये तुमचे कीवर्ड कुठले कुठले कीवर्ड आहेत, लेट, पहिला आपण यूज करायला लागलो व्हॅर, लेट, आणि तिसरं आहे कॉन्स्ट. ठीक आहे. सो हे आपण कीवर्ड घेतले. आता या कीवर्ड मध्ये त्याचा स्कोप काय आहे, पहिल्यांदा बघूत आपण इथे, जस्ट हिअर वी कॅन सी स्कोप. त्यानंतर आपल्याला बघायचे रिअसाइनेबल आहे का, आणि रिडिक्लेरेबल आहे का. सो व्हॅर कसं आहे, व्हॅरचा स्कोप कसा आहे, आता आपण बघितलं, फंक्शन मध्ये आपण यूज करू शकतो, फंक्शन मध्ये पूर्ण ऍक्सेसिबल आहे का नाही, व्हॅरनं आपण आता वरती टेस्ट फंक्शन मध्ये आपण डिफाईन केलेलं होतं, ते पूर्ण फंक्शन मध्ये ऍक्सेसिबल होतं की नाही. सो एक तर व्हॅर काय आहे, स्कोप कसा आहे, फंक्शन आहे, आणि रिअसाइनेबल आहे का, तर आहे.
रिडिक्लेरेबल आहे का? तर आहे. व्हेअर आपल्याला सगळंच करता येतं. पण याचं जर आपण बघायला गेलो लेटनं, लेटचा स्कोप कसा आहे? ब्लॉक पुरता आहे. लेटचा स्कोप कसा आहे? त्या पर्टिक्युलर ब्लॉक पुरताच. रिअसाइन करता येतं का? येस, रिअसाइन करू शकतो आपण व्हॅल्यू. मला एखादी व्हॅल्यू डिफाईन म्हणजे चेंज करायची व्हॅल्यू, लेटमध्ये व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. पण रिडिक्लेअर करू शकतो का? नाही. रिडिक्लेअर करता येतं का? नाही. आपण बघितलं रिडिक्लेअर करायला लागलो की आपल्याला लगेच काय येत होता? एरर येत होता. ठीक आहे. आणि कॉन्स्टंटचा सुद्धा स्कोप कसा आहे? ब्लॉक पुरताच. कशा पुरता? ब्लॉक. ब्लॉकच्या बाहेर त्याला कोणीही विचारणार नाही. आणि याच्यामध्ये ना आपल्याला रिअसाइन करता येतं ना नॉडिटी. ना रिडिक्लेअर करता येतं. सो असं आपण हे एवढं जर आपण एक चार्ट हा लक्षात ठेवला तर आपण वी कॅन इझिली आन्सर दॅट क्वेश्चन. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन. आणि हे पण आणखी आणखी याच्यामध्ये काय सांगू शकतो की हे व्हेअर जे आहे बिफोर इकमा स्टँडर्ड 6 आपण यूज करत होतो. आफ्टर इकमा स्टँडर्ड 6 नंतर काय रिकमेंड केलेलं आहे? व्हेअरच्या ऐवजी काय सांगितलेलं आहे? काय यूज करायला सांगितलेलं आहे? वी आर गोइंग टू यूज लेट. काय यूज करायला सांगितलेलं आहे? लेट. सो जस्ट आय एम गोइंग टू बी हे कमेंट मध्ये मी टाकून देतो. सो कमेंट मध्ये टाकून दिलं म्हणजे आपल्याला प्रोग्राम रन करताना एरर नाही येणार. असंच जर आपण डायरेक्ट टाकून दिलं असतं ना आपण प्रोग्राम रन करायला असतो तर आपल्याला एरर आला असता. बरं आता हे झालं जस्ट हिअर आपण व्हेअर, कॉन्स्ट आणि लेट. मला सांगा या तीन मध्ये काही कुणाला डाऊट आहे का? हे जे आपण व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी तीन वे बघितले, व्हेअर, लेट आणि कॉन्स्ट. ह्याच्यामध्ये काही कुणाला डाऊट आहे? काही कुणाला क्वेरी आहे? काही कन्सर्न? कुठलं कळालं नाही? कुठलं कळालं? काही अडचण? येस, एनी डिफिकल्टी? युवराज, सदाशिव, नवल किशोर, गजानन, दत्ता, अपूर्वा, ऍडमिन न कोणीतरी जॉईन झालं, ऍडमिन आशिष. आहे काही डाऊट? लेट मध्ये रेफरन्स व्हेरिएबल जे डिक्लेअर करतो ते कॉन्स्टंट म्हणजे ठेवायचं म्हणजे इम्युटेबल. नाही नाही नाही, लेट मध्ये असं कॉन्स्टंट आपण कुठं म्हणायला लागलो? नाही नाही लेटची व्हॅल्यू चेंज होईल ना. नाही व्हॅल्यू आपण जे डिक्लेअर रेफरन्स नेम हे टाकतो ना, नेम किंवा रिडिक्लेअर करताच येत नाही त्याच्यामध्ये. हा, जसं आपण स्ट्रिंग मध्ये करतो. नाही नाही नाही, तसं नाही, तसं नाही. स्ट्रिंग मध्ये आपल्याला चेंज करता येतं ना, असं कुठं आहे? स्ट्रिंग जशी आपण म्हणतो, स्ट्रिंग कशी आहे? इम्युटेबल आहे. पण सपोज आता हं. सपोज मी काय केलं, एक एक्झाम्पल येतं, जस्ट हिअर वी कॅन सी. आता बघ मी काय केलं, एक लेट, मी ते एक घेतलं सिटी, आणि मी सिटी मध्ये घेतलं काय? पुणे, ही माझी करंट सिटी. सपोज मला काय करायचं, चेंज करायची सिटीची व्हॅल्यू. सिटी इज इक्वल टू मी काय केलं आता? मुंबई. आता मी कन्सोल डॉट लॉग करतोय आणि कॉल करायला लागलो मी सिटी. सो सिटीची व्हॅल्यू काय प्रिंट होणार आहे आता? मुंबई. म्हणजे व्हॅल्यू चेंज झाली. येस. म्हणजे असं नाहीये की तुम्ही इथं ही म्हणजे फिक्स आहे. स्ट्रिंग मध्ये आपण काय करतो, ते एकदा एक स्ट्रिंग डिक्लेअर केली की ती मॉडीफाय नाही करता येत. राईट? त्याला आपण येस. इम्युटेबल असं म्हणतो. तर ते जे आहे आता आपल्याला हे फक्त याच्यामध्ये आता एक आणखी ऑब्झर्व करा. ज्यांना जावा येतंय, ज्यांना येत नाही त्यांनी नो वरी अबाउट दॅट, काय सोडून द्या, काय घेणं देणं नाही आपल्याला जावाचं. तर जावामध्ये मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं असेल तर व्हेरिएबल डिक्लेअर करताना त्याच्या आधी मला डेटा टाईप स्पेसिफाय करावे लागत होते. येस. की मी कुठला डेटा स्टोअर करायला लागलो, मी स्ट्रिंग डेटा स्टोअर करायला लागलो तर त्याच्या आधी स्ट्रिंग लिहावं लागायचं. मला कॅरेक्टर स्टोअर करायचे तर कॅर डिफाईन करावं लागायचं. इंटिजर स्टोअर करायला लागलो तर इंट आय एन टी लिहावं लागायचं. इथं काहीही डिफाईन करायची गरज नाहीये. मी इथं काय केलं, सिटी म्हणजे स्ट्रिंग स्टोअर केली. मी इथं स्ट्रिंग काही यूज केलं का डेटा टाईप?
हम्म. परत सपोज मी इथे नंबर स्टोअर केले, राईट. मी इथं एज मध्ये नंबर स्टोअर केलेला, मोबाईल मध्ये नंबर स्टोअर केलेला. कॅन आय डिफाईन इंट और डबल? काही केलं का मी काही डिफाईन? इथं No. ज्यावेळेस मी व्हॅर डिक्लेअर करताना काही मी डिफाईन केलं का याच्या आधी? नाही. सो त्याची पण गरज नाही. म्हणजे काय केलं, आणखी सिम्प्लिफाईड केलं. ते इनबिल्ट जावास्क्रिप्ट अंडरस्टँड करतं. तुम्ही कुठला डेटा स्टोअर करायला लागलात त्याच्यानुसार ते दे कॅन इझिली अंडरस्टँड की त्याची डेटा टाईप काय आहे. ते स्ट्रिंग आहे का तो इंटिजर आहे, तो कुठल्या प्रकारचा डेटा आहे, तो कोण अंडरस्टँड करायला लागले बाय डिफॉल्ट? जावास्क्रिप्ट. तुम्हाला डिफाईन करायची गरज आहे का? नाही. म्हणजे हम्म. काय झालं, आणखी सिम्पलर, आणखी सिम्पल केलं. हा, जावामध्ये तुम्हाला डिफाईन करावं लागायचं, जावामध्ये तुम्हाला डिफाईन करावं लागायचं, जावास्क्रिप्ट मध्ये डिफाईन करायची गरज आहे का? नाही. हा, पण आता आणखी काय आहे की काही रूल आहेत. जस्ट वी आर गोइंग टू बी सी सम रूल्स वाईल डिफाइनिंग द नेमिंग व्हेरिएबल. म्हणजे जर आपण ज्यावेळेस आपण हे व्हेरिएबल डिफाईन करायला लागलो, ते व्हेरिएबल डिफाईन करताना काही रूल्स आहेत. सो जस्ट हिअर वी कॅन सी सम रूल्स. तर तो काही रूल्स, कुठले कुठले रूल आहेत? हा, तर ज्यावेळेस आपण व्हेरिएबल डिफाईन करायला लागलो, तर व्हेरिएबल डिफाईन करताना आपल्याला काय करावं लागतं? आयदर वी आर गोइंग टू यूज लेटर्स, नंबर्स, स्पेशल कॅरेक्टर मध्ये आपल्याला दे आर गोइंग टू बी अलाउ डॉलर, अगेन डॉलर सोबत अगेन दे आर गोइंग टू बी डॉलर अँड अंडरस्कोर. हे दोनच आपल्याला ते काय करतं, अलाउ करतो. डॉलर अँड, त्याला काय म्हणायला लागलो आपण, अंडरस्कोर. बाकीचे ते अलाउ करत नाही स्पेशल कॅरेक्टर्स. तर सपोज मी इथे काय करायला लागलो, व्हेरिएबल डिफाईन करायचंय. बघा मी इथे यूज काय करायला लागलो, पर्सेंटेज. हा, आणि पर्सेंटेज आय एम गोइंग टू बी यूज पर्सेंटेज RAVI. हे व्हेरिएबलचं नाव घेतलं मी सपोज इथं लेटनं किंवा व्हॅरनं. लेट आणि पर्सेंटेज इज इक्वल टू आय एम गोइंग टू बी स्टोअर समथिंग व्हॅल्यू. ही व्हॅल्यू मी स्टोअर करायला लागलो. सो काय आलं इथं, एरर आलाय का? हो. काय आलं? हा, हे जे काय आहे इथं काय आलं, तुम्हाला एरर आलं. सो पर्सेंटेज तो अलाव करतोय का, किंवा जस्ट मी यूज केलं रवी, म्हणजे मी लेटर्स यूज केले, सो ते अलाव करतोय, Yes. राईट. सो लेटर्स अलाव करतोय, तो नंबर्स पण अलाव करतोय. हा, म्हणजे सपोज आता रवी सोबत मी इथे यूज केलं 1 2, सो लेटर्स अँड नंबर्स कॉम्बिनेशन आहे, अलाव केलं. हम्म? पण डिरेक्टली तुम्ही नंबरनं स्टोअर करायला गेलात, जर तुम्ही काय करायला लागलात, किंवा नंबरनं जर तुम्ही स्टार्ट करायला गेलात व्हेरिएबल डिक्लेअर करायला, तर तो अलाव करत नाही. कॅन नॉट स्टार्ट विथ नंबर. म्हणजे सपोज आता मी रवी 1 2 केलं, त्यानं अलाव केलं, राईट. म्हणजे मी इथं काय करायला लागलो, रिलेट 1 2 3 1 2 4 3 रवी इज इक्वल टू, आय एम गोइंग टू बी असाइन पर्टिक्युलर व्हॅल्यू ऍज अ नांगरी. मी इथं माझी व्हॅल्यू सरनेम ऍड करायला गेलो. काय म्हणतो ते, नंबर ज्यावेळेस मी स्टार्टिंगला द्यायला लागलो, तर काय आला, एरर आलाय का? एरर आलाय. Yes. सो म्हणजे नंबर, तुम्हाला स्टार्टिंगला नंबर नाही, तुम्ही नंबर यूज करू शकता, पण नंबर कधी, नंतर. मग ह्याच्यासोबत तुम्हाला डॉलर यूज करायचंय, अलाव केलं डॉलरला, एरर आलं काय? किंवा मी अंडरस्कोर यूज करायला लागलो, आला काय एरर? अंडरस्कोर असेल, डॉलर असेल, हे स्पेशल कॅरेक्टर्स असतील, नंबर्स असतील, लेटर्स असतील, त्याला काय करतो, तो अलाव करतो. हं? आणि सपोज आता बघा आणखी याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. हा, सो सपोज आता मी इथं कन्सोल डॉट लॉग मध्ये मी हे कॉल करायला लागलो, काय हे, सो दे आर गोइंग टू बी प्रिंट. जी काय व्हॅल्यू असेल ती काय करणार आहे, मी नांगरे स्टोअर केलं होतं रवी 1 मध्ये, रवी अंडरस्कोर मध्ये प्रिंट केलं त्याला. हा, पण आता याच्यामध्ये काय आहे, सो जस्ट हिअर दे
केस सेन्सिटिव्ह आहे. तुम्ही कॅपिटल आणि स्मॉल यू आर नॉट गोइंग टू बी कन्सिडर द सेम. दोन्ही सेम नाहीये कॅपिटल आणि स्मॉल. सो बघा इथे मी सपोज इथं काय करायला लागलो, आय एम गोइंग टू बी डिक्लेअर वन व्हेरिएबल. सो सपोज मी इथे एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं, लेट एक्स इज इक्वल टू 10. काय केलं मी, एक्स मध्ये व्हॅल्यू काय दिली 10. आणि मी परत आय एम गोइंग टू बी डिफाईन लेट कॅपिटल एक्स इज इक्वल टू 20. बोथ आर डिफरंट. दोन्ही काय आहे, केस सेन्सिटिव्ह. हा. सो केस सेन्सिटिव्ह आहे. हे कसं आहे, स्मॉल वेगळंच आणि कॅपिटल वेगळंच. सो दे आर, हे आपण नाही कन्सिडर करू शकत की आपण नाही म्हणणार की दोन्ही एक सेमच आहेत. तर दोन्हीच्या व्हॅल्यू आपण जर बघितल्या तर काय आल्या, बोथ आर द डिफरंट. स्मॉल एक्स अँड कॅपिटल एक्स बोथ आर द डिफरंट, म्हणजे केस सेन्सिटिव्ह आहे, सेम नाही आपण कन्सिडर करू शकतो. हा. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक रूल काय सांगतो की मोस्टली ज्यावेळेस आपण व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागलो तर यूज करा, तो काय म्हणतोय कॅमल केस यूज करा. काय यूज करा, कॅमल केस. आता कॅमल केस म्हणजे काय, कशाला म्हणायचं कॅमल केस, तर कॅमल केस म्हणजे आता सपोज आता काय करायचंय मला, माझं फर्स्ट नेम स्टोअर करायचंय, एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचंय फर्स्ट नेम नावानं, लास्ट नेम नावानं. तर त्याच्यामध्ये मी काय करणार, फर्स्ट नेम. सो जे फर्स्ट आहे ते मी काय घेतलेलं आहे, स्मॉल केस यूज केले. फर्स्ट जे आहे ते काय यूज केलं मी, सगळे स्मॉल केस मध्ये. आणि नेम पासून स्टार्ट होतं ना, पहिलं लेटर काय घेतलं मी, म्हणजे दोन वर्ड जर तुम्हाला अटॅच करायचे असतील, दोन वर्ड तुम्हाला अटॅच करायचे, जसं की फर्स्ट आणि नेम अटॅच करायचे, मग मी फर्स्ट काय घेतलं, स्मॉल लेटर. काय घेतलं मी, सगळे स्मॉल लेटर. आणि नेमचं पहिलं काय घेतलं मी, म्हणजे हे कॅमल केस जे त्यांनी सांगितलेले की तुम्ही यूज करा कॅमल केस फॉर नेमिंग कन्व्हेन्शन तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. सो असे काही रूल्स आहेत. कुठले कुठले रूल्स याच्यामध्ये, तर पहिलं काय, अलाव काय करायला लागलंय, लेटर्स, नंबर्स, स्पेशल कॅरेक्टर मध्ये अंडरस्कोर आणि डॉलर, ते काय करतं, अलाव करतं. परत नंबरनं तुम्ही डिरेक्टली स्टार्ट करू शकतात का व्हेरिएबल डिक्लेअर करायला, नंबरनं स्टार्ट करू शकतात का, कॅन नॉट स्टार्ट विथ अ नंबर. ठीक आहे. तिसरं आपण काय बघितलं होतं आणखी, कसं आहे, केस सेन्सिटिव्ह आहे. कसं आहे, केस सेन्सिटिव्ह. आणि इथं काय सांगितलेलं यूज करायला, कॅमल केस. काय यूज करा म्हणतो तो, तुम्ही डिक्लेअर करताना, एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करताना स्टँडर्ड काय यूज करा, कॅमल केस. जसं की इथं आपण इथं लेट फर्स्ट नेम इज इक्वल टू, जस्ट आय एम गोइंग टू बी असाइन उत्कर्षा. सो सपोज आता लेट लास्ट नेम इज इक्वल टू, आय एम गोइंग टू बी असाइन ॲज अ अकॅडमी. सो फर्स्ट नेम, लास्ट नेम, असं म्हणजे मल्टिपल लेटर्स तुम्हाला यूज करायचे असतील तर तुम्ही हे हे काही त्यांनी काय सांगितलेलं आहे, रूल्स, वी कॅन से दॅट दीज आर द रूल्स वी आर गोइंग टू, वी मस्ट फॉलो when we are going to be declare the variables. सो मला सांगा इथपर्यंत काही डाऊट, काही डिफिकल्टी आहे, आपण आज फक्त फोकस केले कशावर, कशावर फोकस केले, व्हेरिएबल्सवर. त्या व्हेरिएबल्स मध्ये मला सांगा काही डाऊट आहे, काही कन्सर्न आहे कोणाला, येस, मे नो हु इज जॉईन विथ ऍडमिन, ऍडमिन नावानं कोण जॉईन झालंय, पण झालं, ठीक आहे. काही डाऊट, काही डिफिकल्टी, येस, हु इज जॉईन विथ द नेम ऍडमिन, अपूर्व, आशिष, दत्ता, गजानन. तर काल तुम्ही सांगितलं होतं की सेमिकोलन यूज करायची गरज नाहीये या हम्म हम्म मध्ये, हम्म. पण आज मग आता हे एक्सप्लेन हे करते. काही नाही नाही, हे काय माहितीये का,
आता आपण कसं असतं, मी आता मल्टिपल लँग्वेजेस सोबत काम करतो. अच्छा. त्याच्यामुळं काय होतं, यूज माझ्याकडून ते होऊन जात. बघा आता मी काढून टाकले सेमिकोलॉन. ठीक आहे. सो सेमिकोलॉन काढून टाकले, परत रन करतोय. काही एरर आहे का प्रोग्राम मध्ये? अच्छा. हा. ओके. सो यूज करायची गरज नाहीये याला. असं काय ज्या सेमिकोलॉन आपल्याला नेक्स्ट लाईनला गेलं आपण की स्टेटमेंट, तर ते ऑटोमॅटिकली टर्मिनेट करतो जावास्क्रिप्ट. हा. पण जावामध्ये जर आपण करायला गेलो ते एरर आहेत. हम्म. ठीक. ओके. आणखी काय डाऊट? हे क्लिअर आहे? व्हेरिएबल्स, व्हेरिएबल्स म्हणजे काय? व्हेरिएबल काय तर कंटेनर. कंटेनर कशासाठी? डेटा व्हॅल्यू, काही व्हॅल्यू तुम्हाला स्टोअर करायची असेल एखाद्या कंटेनर मध्ये, तर त्याच्यासाठी आपण व्हेरिएबल्स जावास्क्रिप्ट मध्ये यूज करतो, किंवा कुठल्याही लँग्वेज मध्ये यूज करतो. जावास्क्रिप्टच नाही, कुठलीही लँग्वेज बघायला गेलो तर व्हेरिएबल आपल्याला काही व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर आपण एक व्हेरिएबल टेम्पररी एक नाव स्टोअर करतो, त्याच्यामध्ये काही डेटा स्टोअर करतो. आणि त्याच्यामध्ये असं जसं की आता हे डिफरंट वे दिले होते आपल्याला इथं, व्हॅर, लेट, कॉन्स्ट. पण व्हॅर आपण, वी आर नॉट गोइंग टू बी यूज व्हॅर नाव डेज. वी आर गोइंग टू बी यूज लेट आणि कॉन्स्ट, हे दोनच यूज करायचे आपल्याला. वी आर गोइंग टू बी यूज ओनली लेट अँड कॉन्स्ट. सो व्हॅर आपल्याला आजच सोडून द्यायचंय. फक्त लक्षात राहू द्यायचं इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्ह, कारण इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला विचारणार आहेत व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन व्हॅर अँड लेट. सो त्या पर्स्पेक्टिव्ह आपल्याला ते लक्षात राहू द्यायचंय. पण आपल्याला व्हॅर फ्युचर मध्ये यूज करायचं नाही. आपण दोनच यूज करणार आहेत. कुठले? एक लेट आणि दुसरं कॉन्स्ट. लेट कशासाठी? तर लेट म्हणजे जर आपल्याला रिअसाइन करायची असेल व्हॅल्यूची, म्हणजे एकदा डिक्लेअर केलं व्हेरिएबल आणि त्याची व्हॅल्यू मला चेंज करायची, कॉन्स्टने चेंज करता येणार नाहीये. कॉन्स्टने एकदा व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि व्हॅल्यू असाइन केली, ती मॉडीफाय करता येणार नाहीये. पण लेट न करता येणार आहे. म्हणून त्याच्यामुळे आपण काय, ज्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मॉडीफाय करायची त्या ठिकाणी लेट यूज करणार आहे, म्हणजे फ्युचरमध्ये व्हॅल्यू मॉडीफाय करणार. आणि ज्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मॉडीफाय नाही करायची तिथे आपण यूज काय करणार आहे? कॉन्स्ट. सो हे दोनच आपण यूज करणार आहेत फ्युचरमध्ये. आता व्हेरिएबल कुठले? लेट आणि कॉन्स्ट, हे दोनच कीवर्ड व्हेरिएबल डिक्लेअर करताना. क्लिअर? इज इट क्लिअर? येस सर. सो टुमॉरो वी आर गोइंग टू सी, आता याच्यामध्ये जर आपण डिफरंट डिफरंट कुठल्या कुठल्या डेटा टाइप्स आहेत, त्या डेटा टाइप्स आपल्याला कशा आपल्याला यूज करता येतील, हा, ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये डिस्कस करू. ओके. ठीक आहे. इज इट क्लिअर? Yes, sir. विल स्टॉप हिअर. चलो, हॅव अ ग्रेट डे. टुमॉरो विल सी द नेक्स्ट डेटा टाइप्स. आपण बघू व्हेरिएबल्स. आज बघितले आपण व्हेरिएबल्स, उद्या सेशन मध्ये बघू आपण डेटा टाइप्स. चलो, हॅव अ ग्रेट डे. बाय. सेम डे. थँक यू.